वेलकम बॅक वन्स अगेन टू गोल्डन रूल ऑफ ग्रामर या व्हिडिओ सिरीजमध्ये. आता आपण व्हिडिओ सिरीजमध्ये या गोल्डन रूल समजून घेणार आहोत. तो आहे हार्डली वेनचा. हार्डली वेनचा काय म्हणतो हार्डली वेन बघा. हार्डली वेन किंवा स्कार्सली वेन हा देखील नो सुनर दॅन सारखाच आपण वापरतो. म्हणजे एक क्रिया घडली आणि त्याच्यानंतर दुसरी क्रिया घडली हे सांगण्यासाठी आपण वापरतो. पण याचा नियम काय ते समजून घेऊया. बघा, हार्डली सोबत नेहमी वेनचा वापर करायचा असतो. कशाचा? वेनचा. आता इकडे मिस्टेक आपण काय करतो, आपण हार्डली नंतर देन किंवा दॅनचा वापर करतो, जो आपल्याला करायचा नाहीये. दुसरा नियम काय आहे? हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप. व्हॉट? क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे V3 वापरणे अनिवार्य आहे. आपण बऱ्याचदा V1 वापरतो, V2 वापरतो. कधी पण आपल्याला V1 आणि V2 वापरायचं नाही, आपल्याला V3 वापरायचं आहे. एक्झाम्पल मध्ये बघा, त्याने मला पाहताच तो पळून गेला. ही काय आहे? एक्झाम्पल आहे. त्याने मला पाहताच तो पळून गेला. आता याच सेंटेन्स मध्ये हार्डली हॅड ही सीन. हार्डली नंतर हॅड आलेला आहे. सीन हा झाला वर्बचा तिसरा फॉर्म. राईट. हॅडली हॅड ही सीन मी वेन ही रॅन अवे. आता वेन आलेला आहे. राईट. ठीक आहे. म्हणजे दोन्ही रूल आपले काय झाले? व्हॅलिडेट झालेले आहे. हार्डली हॅड मध्ये आपण वर्बचा थर्ड फॉर्म वापरलेला आहे आणि दोन सेंटेन्सला आपण वेनने कनेक्ट केलेला आहे. तर हा झाला एक्झाम्पल. आता तुमच्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ॲज सून ॲज द ट्रेन स्टार्टेड इट बिगॅन टू रेन. या सेंटेन्सचा आन्सर काय असणार आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या लाईव्ह सेशनला जॉईन करा. थँक्यू. धन्यवाद.